हात खाली घे. डावा हात दुखतो ना. आणि तुम्ही काय म्हणते इथं कडापा पडला तर असं आहे बॉटमवर. हां हात खाली. तो पण हात खाली घे. दुखलं काय? जो कडापा पडला त्याचा आणि या दुखण्याचा काही संबंध नाही. समजलं. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4 पाय C5-6 मध्ये गॅप 5व्या आणि 6व्या नंतर. आता ह्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. पण आता काय झालं, हिच्यातली जी डिक सरकली ना त्याचा त्रास तुम्हाला पाठीमागच्या 2 ते 5 वर्षापासून आहे. पण आता काय झालं, याच्यातली जी कार्टिलेज गादी फाटून बाहेर आली, इथून ही जी वेन जपली गेली नस. आता जी नस असते ही नस डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला, टेनिस एल्बोला आणि या पंजाला 4-5 बोटांना कनेक्ट आहे. म्हणून 5 बोटं तुमची जड पडतात, बधीर पडतात, रगडते, कळलं की मग घ्यात. एक उशी झोपले हात जड पडतो, बधीर पडतो, मग घ्यात. हात डोक्यावर ठेवलं बरं वाटतं, खाली सोडलं की कळ लागते. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. जेव्हा हा मणका जागेवर जाईल, गादी लेवलला येईल, नस चालू होईल, तेव्हाच हे क्लिअर होईल. आता तुम्ही आजपर्यंत काय केलं, या पंजावर ट्रीटमेंट करत बसले, कडापा पडला आणि हे झालं ते झालं. पण प्रॉब्लेम याच्यात नाहीच आहे, प्रॉब्लेम आहे इथं. जेव्हा हे क्लिअर होईल, जेव्हा रक्तपुरवठा या पंजाला होईल तेव्हाच एक बरं होईल. समजलं. म्हणजे तुम्ही चुकीची ट्रीटमेंट केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रिझल्ट भेटणार नाही. आणि तुम्ही चूक आहे, याच कुशीवर जास्त झोपणार, याच हाताने जड काम करणार, मान मोडणार, डोक्या वजन घेणार, 2 उंशा घेणार, याच्याने हे दुखणं अजून वाढतं. आणि याच्यावरती तुम्ही बसले गोळ्या औषधं खात, कितीही डॉक्टरला दाखवलं, ट्रीटमेंट घेत बसले तर फरक पडणार नाही. याचा जेव्हा सर्वायकल स्पाईनचा MRI करणार त्याच्यात स्पष्ट दिसतं. करायची गरज काहीच नाही. जर मला 5 दिवसाचा रिझल्ट नाही भेटला तर आपण विचार करतो ते करायचं का. पण याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण जर 5 दिवसाच्या नाही रिझल्ट भेटला तर आपण MRI करतो. पण तशी काही गरज पडणार नाही असं मला वाटतं. सगळी चुकीची ट्रीटमेंट केली आधी बरं का. नाही याच्यावर करायलाच नाही ट्रीटमेंट, फक्त हातावरच. अहो मग हातावर केली ना, ते तर चुकीचं केलं. प्रॉब्लेम आहे इथं, रिझल्ट कसं भेटेल इथं. पण ते असं कळालंच नाही ना. मग तुम्ही कोणत्या डॉक्टर दाखवला? या चिंतामणीला दाखवलं होतं, बॉटलसाठी, फक्त पंजासाठी कडापा हातावर पडलाय तेवढ्यासाठी दाखवलं. नंतर तुम्ही तर भरलेले दवाखाना केला. म्हणजे असं नाही का, असे किरकोळ दवाखाने भरपूर केले असं. ढिला ढिला सरळ झोपवता, सरळ झोपवता. आणि 15 वर्षापासून पॅकेटच भरतो ना आम्ही ते पार्ले कंपनी. वरती मान, खाली मान कर, रिलॅक्स, घाबरू नका. पालतं झोपा, मान आणि डावा हात पालतं झोपा. हात कुठे ठेवा, सरकं खाली, सरकं खाली, बस. मान आणि हा हात